नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4 प्रकरण 9 ईदगाह स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। गावात कशाची गडबड चालली होती? उत्तर आहे, गावात ईदगाहची गडबड चालली होती। मुलांचा आनंद का उतू चालला होता? ईदगाहला जायचे म्हणून मुलांचा आनंद उतू चालला होता। हमीदच्या घरी कोण कोण होते? उत्तर, हमीदच्या घरी फक्त अमीना आजी होती। नमाज संपल्यावर लोक काय करतात? उत्तर, नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेटतात। अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले? उत्तर, अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने एक चिमटा घेतला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा। ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे? उत्तर, ईदच्या दिवशीची सकाळ रम्य व सुंदर आहे। झाडे हिरवीगार आहेत, शेतात पिके डौलत आहेत, आकाश लालेलाल झाले आहे, सूर्य सुंदर दिसत आहे, जणू तो सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत। गावात ईदगाहला जाण्याची गडबड सुरू आहे, मुलांना खूप आनंद झालेला आहे। ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे? उत्तर, मुलांना ईदच्या दिवशी ईदगाहला जायची घाई झाली आहे, जो तो आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालला आहे। मुले कधी धावत धावत पुढे जायची, कधी झाडाखाली उभे राहून इतरांची वाट पाहायची। नमाजानंतर खेळणी घेण्यासाठी ते जाणार म्हणून मुले आनंदात होती। हमीद कोणत्या आनंदात होता? उत्तर, अब्बाजान पिशव्या भरून पैसे आणतील व अम्मीजान अल्लाच्या घरून त्यांच्यासाठी खूप छान छान गोष्टी आणतील असा हमीदचा विश्वास असल्यामुळे तो आनंदात होता। ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा। उत्तर, चिंचेच्या गर्द सावलीत फरशीवर जाजम अंथरलेले होते। रोजे करणाऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। जो नंतर येतो तो मागे उभा राहतो। नमाज पाडताना सर्व समान असतात, सगळे एकदम खाली वागतात, गुडघे टेकतात। प्रार्थनेचे हे दृश्य छान दिसते। नमाज संपल्यावर एकमेकांना मिठी मारून भेटतात। ईदगाह जवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली? उत्तर, नमाज संपल्यावर मुले मेळ्याकडे धावली। मेळ्यात हत्ती, घोडे, उंट असलेली चक्रे होती। महमूद, मुहतीन, नूर व सम्मी हे हमीदचे मित्र चक्रावर बसले। नंतर सारे खेळण्याच्या दुकानात गेले। महमूदने शिपाई घेतला तर मोहसिनने पानक्या खरेदी केला। नंतर ते मिठाईच्या दुकानापाशी आले। कुणी रेवड्या, कुणी गुलाबजामुन तर कुणी जिलेबी व करंजा घेऊन खाऊ लागले। अशा पद्धतीने मित्रांनी मौज मजा केली। चिमट्याचे काय काय उपयोग होतात? उत्तर, फुलके तव्यावरून उतरायला चिमटा वापरतात। विस्तवावर फुलके भाजायलाही चिमटा उपयोगी आहे। तसेच कुणी विस्तवातले निखारे मागायला आले तर चिमट्याने निखारे पटापट उचलून देता येतात, हात भाजत नाही। हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आजीला काय वाटले? उत्तर, हमीद जत्रेतून घरी आला तेव्हा अमीना आजीने त्याला कडेवर घेतले। त्याच्या हातात चिमटा पाहून ती आधी दुःखी झाली। मेळ्यात न खाता पिता याने चिमटा का आणला असे तिने विचारले। आजीचे हात स्वयंपाक करताना भाजू नयेत म्हणून हमीदने चिमटा आणला हे कळताच तिचा राग गेला, तिचे मन भरून आले, तिला रडू कोसळले। पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद दिला। प्रश्न क्रमांक 3, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे। गाळलेली जागा आहे ईदच्या। हमीदचे आबा मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले। हमीदच्या खिशात 3 पैसे आहेत। दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत 6 पैसे सांगितली। प्रश्न क्रमांक 4, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। आनंद उतू जाणे वाक्य आहे। चित्रकलेच्या परीक्षेत आयुषचा प्रथम क्रमांक आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद उतू जातो। धुडकावून लावणे वाक्य, रमेशचा महागडी सायकल घेण्याचा बेत वडिलांनी धुडकावून लावला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
मन लालचावणे. वाक्य: मिठाईच्या दुकानातील जिलेबी पाहून राधाचे मन लालचावले. ई. मनावर ताबा मिळवणे. समारंभात गोड पदार्थ कमी खाऊन आजीने मनावर ताबा मिळवला. प्रश्न क्रमांक 5. हमीदच्या घरी ईद साजरा केला जातो. तुमच्या घरी कोणता सण साजरे करतात? त्यातील कोणता सण तुम्हाला आवडतो? तो कसा साजरा करतात ते 8 ते 10 ओळीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थित ह्या प्रश्नाचे उत्तर लिहून दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील. धन्यवाद.